जो संघ ज्या एवढ्या टुर्नामेंट्स मध्ये ज्या चुका झाल्या त्या आज या स्पर्धेमध्ये नाही होणार आणि त्या जर चुका नाही झाल्या ना तर नक्कीच संघ विजय होईल. आता कुठला संघ विजय होईल हेही महत्वाचं आहे कारण दोन्ही संघ स्ट्रगल करतात सध्या या 2025 आणि 26च्या फॉर्मॅट मध्ये. तर महत्वाचं आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनीष आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. इथून टॅप करण्याचा प्रयत्न थोडासा पडल्यानंतर आत आलाय. फलंदाजाचा यावेळी जर विचार केला तर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा मनसुबा नव्हता कारण सरळ बॅटने खेळण्याचा टॅप केले गेले. डॉट बॉल आलाय आणि सध्या आपण बघतोय पहिला चेंडू डॉट बॉल हाताळलाय गोलंदाज मनीष या गोलंदाजाने. फटका केलाय पायावरती चेंडू होता. एक धाव आले या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. लेग बाय स्वरूपात एक धाव आले. आदर्श बनसपाटा संघाचं खातं ओपन झालंय. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 1. गोलंदाजी मार्कवरती सध्या मनीष आहेत. यावेळी दिशा दिली आणि इथून सध्या आपण बघतोय थर्डमॅनला झेल टिपला जातोय. अविनाश अवीचा खेळ संपला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून गतीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आला होता ज्या गतीने आला होता तो खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा स्कूप करण्याचा प्रयत्न आणि तिथून थर्डमॅनला झेल टिपला जातोय. पहिला गडी बाद आदर्श बनसपाटा संघाला धावसंख्या 1 वरती असताना. आतिश पाटील असतील त्यानंतर आपण जर विचार केला किरण पाटील आणि संपूर्ण टीम आता सध्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि गाणं सध्या वाजलं जात आहे. रणजित किणी या नावाचं गाणं वाजलं जातं. मैदानाच्या आतमध्ये खेळी खूप छान सुरू आहे. मनीष पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा शरीराच्या आतमध्ये येणारा चेंडू होता. सध्या तरी बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल सुरू आहे बॅटरचा कारण 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 1 धाव फलकावरती लागले जाते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग म्हणजे आदर्श बनसपाटा संघाचा जर विचार केला तर तशा प्रकारचा खेळ त्यांनी सातत्याने केलाय पण आज कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला भेटलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मनीष सज्ज झालाय. आता हा चेंडू सुटलाय कारण आता हा डेड बॉल सध्या आपण बघतोय महेंद्रजी भोईर सरांकडनं इशारा येतो डेड बॉलचा. थोडासा गती परिवर्तन म्हणजे जोरगस्त हाताळण्याचा प्रयत्न पण चेंडू हातातून निसटलाय. विशाल सध्या आपण बघतोय कर्णधार आहेत युवा ग्रुप वाढीव संघाचे. शॉट लॉंग ऑफला सध्या आपण बघतोय डीप मिड ऑफ आहे त्यानंतर डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फटका खेळण्याचा प्रयत्न उंच गेलाय. झेलची संधी झेल टिपला जातोय. सौरभ सारखा फलंदाज डगआउटच्या दिशेने येत असताना आणखीन एक गडी बाद गॉन. आपल्याला विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुरेशजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल मिस्टर निखिल सध्या दाखल झालाय. सौरभ थोडेसे नाराज आहेत. अविने नाराज केलाय. सौरभ नाराज झालेत पण या इनिंगचा जर विचार केला तर पहिली इनिंग बॅटिंगची आहे त्यामुळे फलंदाजी नाही झाली पण इथून धावा करणं गरजेचं आहे. आता निखिल आहेत
विकी आहेत सातत्याने, विकी ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतात. त्याला साथ निखिल देईल का हेही महत्वाचं आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॉलर, पण मिस टाइम स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक आपण जर विचार केला तर स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये गोलंदाजीने या चेंडूला फील केले गेले. पहिल्या षटकाची समाप्ती झाले. महत्वाचे 2 खेळाडू बाद झालेत. 1 धाव आणि 2 गडी बाद. आदर्श पनसपाडा संघ. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय दिनकरजी पाटील साहेब आणि त्यानंतर रमेशजी पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि मॅचचा आनंद आमच्या व्यासपीठावर घ्यायचा आहे. दिनकरजी पाटील साहेब आणि रमेशजी पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण या आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सध्या आपण बघतोय वाघोबा चषक जांभूलपाडा या स्पर्धेचे जेव्हा आयोजन केलं गेलं आणि त्यावेळी महत्वाचं असते आर्थिक सहाय्य, आणि आर्थिक सहाय्य सध्या आपण विचार केला तर अजिंक्य घरत गासपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडनं 5,000 रुपये. दिलीप शेठ यांच्याकडनं 5,000 रुपये. तलवपाडा गावातील एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. त्यानंतर तलवपाडा गावातील अजून एक महत्वाचे व्यक्तिमत्व दामा शेठ, दामाजी पाटील साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. त्यानंतर अजय बाईट यांच्याकडनं 2,121 रुपये, म्हणजे 21 नालासोपारा गावातील आहेत आणि त्यांच्याकडनं 21 म्हणजे 2,121 रुपये आर्थिक सहाय्य. त्यानंतर दिलीप सिंग यांच्याकडनं डोंगरपाडा गावातील आहेत, त्यांच्याकडनं 5,000 रुपये आलेत. आर्थिक सहाय्य नक्कीच महत्वाचं असते. मॅचच्या दिशेने जाणार आहेत. चांगला फटका, लेग स्टंपच्या पार जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आता यावेळी अशा चेंडूवरती तुम्हाला थोडस चेंडूच्या रेषेत जाणं गरजेचं आहे. जागेतून खेळण्याचा प्रयत्न आहे पण थोडंसं शफल होणं गरजेचं आहे. आणि तिथून डॉट बॉल येत असताना सध्या आपण बघतोय. आणि त्यानंतर या मंडळासाठी आर्थिक सहाय्य सचिनजी भोईर खाटी गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडनं 2,000 रुपये दिले गेलेत. आणि एकनाथजी वासुदेव पाटील यांच्याकडनं पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडू चाललाय डीप पॉइंटला, जमिनीला गुदगुल्या करत सीमारेखा पार, चौकार. त्यानंतर एकनाथ वासुदेव पाटील तलाच्या पाड्यातील तलावपाड्यातील एक चांगले महत्व आहे, त्यांच्याकडनं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडनं 1,001 रुपये आर्थिक सहाय्य. समोर बी मध्ये खेळलाय, चेंडू चाललाय सीमारेखा पार, 1 बाउन्स, चौकार. म्हटलं होतं 2 गडी बाद झाले होते पण विकीने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. आता आतापर्यंत जर विचार केला तर विकीचा बॅट मधून लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार आले. धावसंख्या फलकावरती लागली जाते 9 धावा. 5 षटकांचा हा मॅच आहे, त्यामुळे महत्वाची इनिंग असेल या दोन्ही बॅटरची. स्पीच करण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय आणि सध्या आपण विचार केला तर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये 12 प्रतिनिधी आहेत आणि तेही म्हटलं होतं की आता ह्या चेंडूवरती स्विच हिट खेळणार आहे. म्हणजे विकी पाटील खेळायच्या अगोदरही इथे म्हटलं होतं की आता ह्या चेंडूवरती स्विच हिट खेळणार आहेत, पण स्विच हिट नाही खेळू शकले. डॉट बॉल आलाय. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. नयन आलेच सध्या गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा टॉपेज लागलाय, चेंडू चाललाय थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक सध्या पाठलाग सुरू आहे. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बाउंड्री लाईन वरती चेंडूला फील्ड केलं जातंय. 2 धावा येतात त्या चेंडूवरती. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 11 धावा पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 1च धाव आली होती. महत्वाचे 2 गडीबाज झाले होते. या षटकामध्ये थोडा धावा जमा करण्याचं काम केलंय आणि इथून 11 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आदर्श पनसपाडा संघ सध्या आपण बघतोय पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना नयन आहेत सध्या गोलंदाजी मार्क वरती. फटका खेळलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आलाय. डीप मिड ऑफला, माफ करा, डीप मिड ऑफला क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव या चेंडूवरती आले. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 12 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. आदर्श पनसपाडा संघ पोहोचलाय 12 वरती. 2 महत्वाचे खेळाडू बाद झालेत आणि इथून येणारे 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 18 मध्ये किमान 30 ते 35 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल का की या धावा रोखल्या जातील. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत.
पहिला चेंडू चांगला हाताळलाय. पुन्हा एकदा मनीषला प्रमोट करण्यात आले कारण पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. एक धावेचं दोन महत्वाचे खेळाडू बाद केले होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा कर्णधाराने मनीषवरची जबाबदारी दिली. धावसंख्या फलकावरती 12 धावा 2 गडी बाद. पार्टनरशिप सध्या आपण बघतोय तर 11 धावेची पार्टनरशिप पाहायला भेटते. फटका केलाय बॅक टू बॉलर आणि सध्या तरी आपण बघतोय तर डॉट बॉल येत असताना पुन्हा एकदा सज्ज मनीष फुलटॉस सध्या आपण बघतोय स्टेप आउट झाले होते फलंदाज. हेही महत्वाचं आहे कारण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघणार आहेत कारण हा फटका खेळताना महत्वाचं काय घडलंय. डान्सिंग डाऊन द विकेट थोडंसं स्टेप आउट केलं होतं. क्रीज पासून थोडीशी पुढे आले होते आणि त्यामुळे इथून एक धाव येते. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा मनीष सज्ज होईल. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली गोलंदाजी होते आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षणही होते. एक धावाला या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 14 धावा आणि विकीसाठी पारितोषिक आले. महेश पाटील घासकोपरी गावातील एक चांगले खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट सातत्याने खेळतात. श्री गणेश घासकोपरी संघाचे कर्णधार आहेत आणि त्यांच्याकडनं पारितोषिक आले. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार 500 रुपयाचा. फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू चाललाय कव्हरला. क्षेत्ररक्षक आलाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण होते. एकच धाव येईल. महेश पाटील यांच्याकडनं लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल विकीसाठी. सिंगल डबल वरती सध्या भर दिली जाते. 2 मोठे फटके आल्यानंतर रोखले गेले या षटकामध्ये. आतापर्यंत शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या होती ती म्हणजे 15. हो चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय त्यामुळे पूर्णपणे बांधून ठेवले. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय 15 वरती. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहायचंय या 12 चेंडूवरती काय घडेल. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐकूया सुमधुर संगीत. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय थोडीशी चर्चा होते कारण क्षेत्रक्षामध्ये बदलही होतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्या चेंडू हाताळला. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गजा क्षेत्ररक्षण झाले. धावचीची संधी पण तिथून कलेक्शन नाही झालं गेलं आणि त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा येतात. 2 धावाने धावसंख्या फलकावरती लागले जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 17 वरती. खूप छान गोलंदाजी पूर्णपणे बांधून ठेवले आदर्श फणसपाडा संघाने. जेव्हा टॉस बॉक्स झाला होता तेव्हा म्हटलं होतं युवा ग्रुप वाढीव आम्ही थोडेस एक चांगला परफॉर्मन्स आमचाही होत नाही आणि त्यानंतर आदर्श फणसपाडा संघही म्हणत होता की अभि म्हणत होते की माझ्या सध्या गोलंदाजी छान होत नाही पण वेळ दाखवली जाते. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पण तिथून आपण सध्या बघतोय बाद होतोय फलंदाज. नवीन बॅटर मिस्टर आमिर दाखल होईल. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐकूया समुद्र संगीत. सध्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर आमिर आणि आमिर साठी पारितोषिक आले अजित किणी यांच्याकडनं. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आमिर साठी आलंय. महत्वाचं आहे प्रसाद आतापर्यंत गोलंदाजी छान केले. 3 चेंडू हाताळलेत.
स्विच करण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही झाला आणि त्यामुळे डॉट बॉल आलाय. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 17 धावा पूर्णपणे बांधून ठेवलंय. आमिर कडे ती क्षमता आहे पण ती क्षमता असणं गरजेचं नाही. तुम्हाला आज तुमचा संघ अडचणीत आहे त्यामुळे चांगला फटक्याचं शॉट सिलेक्शन होणं गरजेचं आहे. महत्वाचं नाही की तिथून स्विच हिट खेळणार पण सध्या धावसंख्येची आवश्यकता आहे. चेंडू पडल्यानंतर आत आलाय. फलंदाज बीट झालेत. डॉट बॉलचं चित्र सध्या पाहायला भेटलं जात आहे. आतापर्यंत जर विचार केला तर डॉट बॉल जर बघितले गेले तर आदर्श फणसपाडा संघाकडनं 11 डॉट बॉल आपण बघतोय. खूप महत्वाचं आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये इनिंगचा जर विचार केला तर 17 धावा आहेत पण तिथून 11 डॉट बॉल आलेत. त्याच्यामध्ये विकेट्स जे गेले ते नाही पण डॉट बॉल बिंदी गेंदे. पुन्हा एकदा 12वा चेंडू डॉट बॉल होतोय आणि इथून सध्या मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं गेलं तर 4 षटकांची समाप्ती होते आणि धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 17 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. चला श्रीराम कसराळी संघ कर्णधार आपण या आणि त्यानंतर श्री गणेश घासकोपरी संघाचा कर्णधार आलाय. कसराळी संघ कर्णधार जयेश पाटील आणि कंपनी आपण आपला कर्णधार पाठवून द्यायचंय. श्रीराम कसराळी संघ कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर आपण या टॉसच्या दिशेने. श्री गणेश घासकोपरी संघासोबत तो मॅच आपण बघणार आहेत. नेक्स्ट मॅच आतापर्यंत पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर युवा ग्रुप वाढीव संघाने गोलंदाजी खूप छान केलंय. समोरच्या संघाला पूर्णपणे बांधून ठेवलंय. 17 धावेवरती 24 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 17 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. महत्वाचे 4 खेळाडू बाद झालेत. 3 खेळाडू बाद झालेत. या 6 चेंडू नंतर टॉसच्या दिशेनेही जाणार आहेत. चला श्रीराम कसराळी संघ कर्णधार आपण या. आता मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलंय पण शेवटचं षटक कोण हाताळेल हेही महत्वाचं आहे. युवा ग्रुप वाढीव संघाने आतापर्यंत कामगिरी छान केले पण शेवटचं षटक खूप महत्वाचं आहे. शेवटच्या षटकामध्ये नेमकं काय घडेल काय बिघडेल हेही गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स गेलं होतं. पाणी गेलं होतं मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कल्पेश आले. यावेळी ऑन साइडला निखिलच्या बॅट मधून आलाय. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आल्यात. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सध्या फेक खराब झाले. हा ना सुरू आहे आणि तिथून परतावं लागतंय. ही धाव घेणं गरजेचं होतं का हेही महत्वाचं आहे पण निखिलला परतावं लागतंय. गडी बाद होतोय. कोण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मोहित दाखल झाल्यात. धावसंख्या फलकावरती 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. खूप अडचणीत आहेत आदर्श फणसपाडा संघ पण आता डावखुरी आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आज जर विचार केला तर मोहितला ही संधी आहे. आज मोहितला संधी आहे पण मोहितला या संधीचं सोनं करावं लागेल कारण आदर्श फणसपाडा संघाचा महत्वाचा खेळाडू जर बनायचं असेल ना तर आज तुमच्याकडे ही संधी आहे. आज संघ अडचणीत आहे आणि इथून जर मोहितच्या बॅट मधून मोठे फटके आले ना तर नक्कीच मोहितलाही या संघातून सातत्याने बॅटिंग साठी पुढे प्रमोट करण्यात येईल. पण आज संधी आहे. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. समोर कल्पेश आहे. कल्पेशकडे एक्सपिरियन्स आहे.
हो हो, तिथून मला वाटते की सध्या मैदानाच्या आतमध्ये फेकी खराब झाले, फेकी खराब झाले. एकच धाव येतील या चेंडूवरती. जिथे डॉट बॉल होता तिथे 22च्या रूपात एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 19 धावेवरती. अमित महत्वाचा आहे. अमित वरती आता जबाबदारी असेल. मोठ्या फटक्यांसाठी अमित जाईल का हेही गरजेचं आहे. फटका केलाय समोर व्ही मध्ये. चेंडू चाललाय वन बाउंड. सीमारेखा पार. चौकार. चौकाराला चौकाराने धावसंख्या आता इथून हल्लं जात आहे. पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. सध्या आपण बघतोय पॉइंटला. आता एक धावेचा प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण इथून तुमचं धावसंख्या नाही झाल्या. पुन्हा एकदा अमीरला जर स्ट्राईक वरती यायचं असतं ना तर इथून ही धाव घेणं गरजेचं आहे, पण तसं नाही घडलं. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 23. पुन्हा एकदा सज्ज कल्पेश गोलंदाजी मार्कवरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. बघत राहतील. चेंडूला शेवटच्या क्षणाला अडवलंय. काय क्षेत्ररक्षण झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय सध्या आपण बघतोय. आणि तिथून या चेंडूवरती आपण जर बघितलं तर अंपायरच्या दिशेने जातील कारण कोणाचंही नुकसान नाही झालं पाहिजे. सध्या आपण डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून चेक केलं जाईल शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय का. महत्वाचं आहे. थोडासा मॅच थांबला जाईल. तिथून आपण जर विचार केला तर सेफ आहे. चांगल्या पद्धतीने अडवलंय म्हणून इथून या चेंडूवरती धावा आल्या 2 आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 25 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. खोलवर टप्प्या चेंडू हाताला. चेंडू चला डीप मिड ऑफला. क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती एक धाव आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फेकी खराब झालंय. 1 झाल्यात, 2 झाल्यात. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे. चौथीचा प्रयत्न होईल का हेही महत्वाचं आहे. या चेंडूवरती जिथे 2 धावे होत्या फेकी खराब झाली आणि त्यामुळे या चेंडूवरती 4 धावा आल्यात आणि इथून 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 धावेने आदर्श फणसपाडा संघ पोचलाय तो म्हणजे 29 धावेवरती. आता 30 धावा बनवायच्या आहेत. चेंडू असतील 30 आणि 30 चेंडू 30 धावा युवा ग्रुप वाढीव संघाला. आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत जिथे 2 संघ श्री गणेश घासकोपरी आणि त्यांच्या समवेत समोरचा संघ जर बघितला तर श्रीराम कसरळी संघ. टॉस बॉक्सच्या दिशेने धनंजय पाटील. शुभ असते. घासकोपरे आणि श्रीराम कसराळी. छापा आणि काटा. छापा म्हटलाय घासकोपरी संघाच्या कॅप्टन आणि छापा आलाय. टॉस जो आहे तो टॉस पार पडलाय. मान्यवरांना विनंती असेल शुभेच्छा द्यायच्यात. दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्यात आणि मंचावरती पण जायचं आहे. महेश पाटील टॉस जिंकलेला श्री गणेश घासकोपरी संघ. काय डिसिजन आहे. क्षेत्ररक्षण 5 षटकांची मॅच खेळण्याची संधी आज वाघोबा क्रिकेट क्लब जांभूळपाडाच्या माध्यमातून तुम्हाला मिळत आहेत. तर समोरच्या टीमला किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. रोखू त्यांना कमीत कमी धावापैकी, कारण संघ एक तुल्यमान संघ आहे वैतरणा गटामधला आणि ह्यांच्या जोडीला जवळजवळ आमच्या 8 ते 10 मॅच लागले असतील. काय माहिती नाही चिठ्ठी कशी उडवतात ती, कारण डायरेक्ट कसराळी घासकोपरी ही फिक्स स्टॅम्प मारून ठेवलेला आहे. परंतु आज असा प्रयत्न करू जेणेकरून जिंकण्याचा खूप प्रयत्न करू. आणि मनामध्ये एक शंका आहे की कसराळी संघाबरोबर आपण हरतोय. हा काल एक मीटिंग थोडी झाली, या मीटिंगमध्ये थोडा आमचा परिचय झाला आणि सर्वांशी
वादसंवाद झाले आणि कसराळी संघासमोर आज कसं खेळायचं आज डावपेच थोडासा ह्या नियमाने आम्ही खेळू आणि सरा पराभूत करण्याचा खूप प्रयत्न करू. आज 11 खेळाडू तुमच्या मैदानावरती खेळणार आहेत, पण काल 11 नव्हते. काल तुमचे 30-35 खेळाडूपेक्षा जास्त खेळाडू हे प्रॅक्टिस सेशन मध्ये दिसले होते. तर कदापि तो फायदा होईल. हो निश्चितच फायदा होईल. कारण आता काल आम्ही असं ठरवलं की या आणि कसाला असा टाळणारा फोडा तुम्ही का एकेकाने 10 छक्के मारा असं सांगितलं सगळ्यांना मी. या स्पर्धेचं आयोजन पाहून कसं वाटतंय? आयोजन नियोजन चांगलं आहे. आता दुसऱ्या गावात मॅच भरवणं म्हणजे फार महत्त्वाचं आहे. कारण इकडनं तिकडनं तंबू आणणे पाणी आणणे हा फार महत्त्वाचा आहे. आणि हे जे वाघोबावाले जे काय मेहनत करतात त्याच्याबद्दल आपल्याला काय बोलू शकत नाही. आणि ही मेहनत त्यांची हे आहे. आता गेल्या मला वाटते मॅचला 1-1.5 महिना बाकी असेल तेव्हापासून मला रणजित फोन करतो, दादा याला फोन कर त्याला फोन कर. आणि कसं ही मॅच भरणं म्हणजे काय साधी गोष्ट नसते. आणि मॅचसाठी सुद्धा स्पॉन्सर हवा असतो. त्याला जमा झाला असेल पण निश्चितच स्पॉन्सर जमा झाला तर कोणी गोव्याला फिरवायला जाऊ नका. तो स्पॉन्सर कशासाठी आपण यूज करा असं वाटतं मला. थँक्यू सो मच. हे होते महेश पाटील. दुसऱ्या बाजूला विकी टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची. बॅटिंग करताना काय वाटतंय 4 षटक्यामध्ये किती 5 षटक्यामध्ये किती धावा बनवू शकतायत? 50+. 50+ करण्याचा प्रयत्न आहे. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून? आयोजन खूप चांगलं आहे. महेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्यात की नेहमी त्यांचा संघ तुमच्या समोर पराभवाच्या छामध्ये जात असतायत. आज टफ फाईट येण्याचा प्रयत्न होणार आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही देखील त्यांना टफ फाईट पुन्हा द्याल? हो नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा. विकी कमी बोलतो परंतु करून दाखवत होतो. महेश पाटील आणि विकी हे 2 कॅप्टन आले होते आणि टॉसची कहाणी पाहिली तर श्री गणेश घासकोपरी विंडो टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अगदी आम्ही जॉईन होणार आहोत. एक छोटासा ब्रेक मध्ये डीजे गोकुलला ऐकूयात आणि त्यानंतर येऊयात डिका स्पोर्ट्सला पुन्हा या मॅचच्या दिशेने. इंटरेस्टिंग असेल का त्याच्यावरती प्रत्येकाच्या नजरा लागल्यात. कारण वाडीव आणि फणसवाड्याचा मॅच एकतर अपेक्षा प्रत्येकाने केली होती की आदर्श फणसवाडा संघ तर 50 धावेपर्यंत जवळपास जाईल. तसं काही घडलं नाही. मैदानाच्या मध्ये धावा जर आपण पाहिलं तर 29 पर्यंत पोहोचल्यात आणि 30चं लक्ष अगदी आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय निर्मल साई स्टीलचे प्रोप्रायटर गणेशजी पाटील साहेब यांचं आगमन होतं. त्यांच्या माध्यमातून 1111 आर्थिक सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे. सुरेशजी पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचे आपण वेलकम करूयात, त्यांचे आपण स्वागत करूयात. मॅचच्या दिशेने वळूयात. 30 बॉलमध्ये 30 धाब्याचं लक्ष आहे. काय हा मॅच पुण्यात रंगेल का त्याच्यावरती चर्चा आहेत. घासकोपरी संघाच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्यात. खास करून महेश पाटील यांना खूप छान पद्धतीनं आणि नेहमीच म्हणजे इंटरव्ह्यू कुठल्या खेळाडूची घ्यायची असेल तर महेश पाटील जी घेतली तर मजा पण येते आणि आनंद पण होतो. कारण त्यांचे एक शब्द हे खूप निर्णायक असतात. मजा असते त्या शब्दामध्ये. मॅचच्या दिशेने पुन्हा वळूयात. चला घाई करा कारण आजचा महत्वाचा दिवस आहे. 12:30 वाजल्यात. मॅच क्रमांक जून तो मैदानावरती दुसरा सुरू आहे. त्यामुळे एका गोष्टीची चर्चाही झाली की तुम्हाला 5 षटकांची मॅचेस खेळण्याची संधी आयोजकांनी दिलेली आहेत. पण जर त्या दिलेल्या वेळेवरती कदापि आता टायमरही सेट होणार आहे. चला टायमर सेट होतात. 20 मिनिटांचं हे टायमर असणार आहेत. ऑल सेट, ऑल गो, रेडी. काउंटडाऊन आपण घेऊयात. 5 4 3 2 1. लेट्स प्ले. मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता सुरुवात होतात सामन्याला. सौरभ पाटील तयार झालेत. स्ट्राईक यांना बॅटर तयार आहेत. पहिलाच फटका पहिल्याच बॉल वरती खेळलाय आणि पहिल्याच बॉलला मात्र पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पार. चौकार. दॅट्स अ ग्रेट शॉट. सुरुवात कशा प्रकारे करायची. पहिल्या बॉल वरती ती सुरुवात मात्र मैदानावरती करण्यात आल्यात आणि सुरुवात जर आपण पाहिली तर चौकारनं केलेत.
मनीष पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मनीषसाठी हा बॉल टाकलाय सौरभनं विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो निर्धाव चेंडू आलाय. दोन बॉल्स आतापर्यंत की संपला. धावा धाव फलकावरती 4. सौरभ तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती. पुन्हा एकदा एक चांगला बॉल पाहायला मिळतो. पाठीमागे विकेट किपर विकी पाटील यांच्या हातामध्ये जातोय. जास्तीत जास्त डॉट बॉल किंवा विकेट हे मात्र मैदानाच्या मध्ये घ्यावे लागतील तर फणसवाडा संघ मात्र या मॅच मध्ये हॅवी होऊ शकतोय. बॅटिंग ऑर्डर थोडीशी फेल राहिली. आता बॉलिंग मध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल त्याच्यावरती लक्ष आहे. फटका मात्र पुन्हा चांगला खेळला. आडव्या बॅटीने खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. पॉवर प्लेचा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार. धपलकेवरती धावा जर आपण पाहिलं तर 2 चौकाराच्या सहाय्याने जाऊन पोहोचतात त्या 8. पहिला बॉल चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्यानंतर डॉट, त्यानंतर 4. आतापर्यंत 4 बॉल नंतर धावसंख्या 8 झाल्यात. स्ट्राईकला मनीष. पुन्हा एकदा पायावरचा बॉल होता त्याला मात्र फ्लिक केलंय. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार. येतोय आणखीन एक चौकार. 4. गोलंदाज तयार होतो. पुन्हा सौरभ पुढचा बॉल घेऊन. सौरभचा बॉल फटका मात्र पिकअप स्ट्रोक. बॉलला पुन्हा एकदा पाठवून दिलाय सीमारेषेच्या पार आणि या 6 धावेने पहिल्या षटकाचा खेळ धावफलकावरती धावा होत आहेत त्या 18. येणारे 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये रन करायचे त्या मात्र 12. खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 18 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्यात. येणारे 24 बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहे. 24 बॉल मध्ये रन करायचे त्या मात्र 12. अगदी 2 डझन बॉल 1 डझन तुम्हाला धावा करायच्यात. 12 मैदानाच्या मध्ये. चला घाई करा. वेळ देखील पाहिलं तर 16 मिनिटे शिल्लक आहेत या ठिकाणी. अजून तुम्हाला 3 षटक फेकण्यासाठी. सागर सापनेचा पहिला ओव्हर फुलटच बॉल त्या ठिकाणी फटका खेळलाय. अभि जोपर्यंत बॉलला फील करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 19. येणारे 23 बॉल रन करायच्या 11. तेवीस बॉल मध्ये 11 धावेचं लक्ष आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. सागर षटकातील पुढचा बॉल घेऊन मनीषसाठी. मनीषचा फटका खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अमीर आहेत. अमीरच्या हातामध्ये बॉल जातोय. फील करत असताना धावसंख्या 1 धावेनं वाढल्या. जाऊन पोहोचतात मात्र 20 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 1.2 ओव्हर. सुरुवातीला वाढीवनं चांगली गोलंदाजी केली युवा ग्रुप वाढीवनं. त्याच्यानंतर बॅटिंग मध्ये देखील आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. फटका पुण्याचा मात्र खूप छान खेळलाय. व्ही शेप मधून फटका जाईल आमिरच्या डोक्यावरून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला धावसंख्या आहे 24. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता खास करून सुहानचा, परंतु सुहानच्या काही बॅटमध्ये बॉल येत नाही. स्माइलही दिलं चेहऱ्यावरती हलकीशी, कारण हा स्ट्रोक त्याला खेळायचा होता स्विच हिटच्या माध्यमातून. 21 धावा तिथून 24 धावा झाल्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल समोरच्या दिशेने फील्ड करण्यात आलाय.
अभि आल्यात. अभिनं फुल्ड केला बॉलला. एका धावेने धावसंख्या 25. आता मॅच जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे. तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत 19 मध्ये 5. हे या मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार होत आहेत मिस्टर सागर सापणे. शेवटचा बॉल असेल ओव्हर मधील. याच्यानंतर होणारा मॅच श्री गणेश घासकोपरी आणि श्रीराम कसरली यांच्यामध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पायावरचा बॉल होता, त्याला मात्र खेळलाय, फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या पार आणि हा मॅच फिनिश होतोय. 2 ओव्हर मध्ये हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये फिनिश अप करत असताना सामन्याला जिंकलाय टीम युवा ग्रुप वाढीव संघानं. मॅच आपल्या नावी केलंय, त्यांचं आपण करूयात अभिनंदन. हार्डलक टीम आदर्श फणसपाडा. चला हस्तांदोलन करा टीम वाढीवचे खेळाडू. मैदानाच्या मध्ये आपण लाईनअप मध्ये जायचं, हस्तांदोलन करा आणि पुढील मॅच श्री गणेश घासकोपरी मैदानावरती आपण त्वरित फिल्डिंग लावा आणि बॅटिंगसाठी श्रीराम कसराळीचे संघ मैदानाच्या मध्ये तुम्हाला बॅटर काही वेळामध्ये अगदी पाहायला मिळणार आहेत. महत्वाचा मॅच तोही असणार आहेत, त्यामुळे चर्चा तिथेही असेल.